तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसंदर्भात एक मोठी बातमी येते। छत्रपती संभाजीनगरच्या उपमहापौरपदी एकनाथ शिंदे जे नाव अंतिम करतील तोच उपमहापौर होईल असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगरच्या उपमहापौर पदाचा जो काही एक ट्विस्ट त्यामध्ये आलेला होता त्या संदर्भात संजय शिरसाट यांचं हे महत्त्वाचं विधान आलेलं आहे। एकनाथ शिंदे जे सांगतील तेच नाव उपमहापौरपदी नक्की करतील किंवा तेच नाव अंतिम असेल असं आता संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर विराजमान झालेला होता आणि त्यानंतर उपमहापौरपदी कोण बसणार यावरून आपल्याला एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळालेला होता। कारण शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज भरलेला होता आणि त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या आदेशानंतर नगरसेविका अनिता घोडेले, शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट आणि माजी महापौर त्रिंबक तुपे हे सुद्धा अर्ज भरणार होते आणि त्यामुळे शिवसेनेतली मोठी दुफळी समोर आलेली होती। नाही, त्यांचा काय दावा आहे त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु शिंदे साहेब जो आदेश देतील तो आम्हाला मान्य राहील। नाराज वगैरे काही असायचं काही कारण नाहीये। नगरसेवकाची इच्छा असते ते भरतात, परंतु सांगितल्यानंतर पक्षाच्या आदेशानंतर ते वापसही घेतात। आता महापौरांसाठी सुद्धा अनेक लोकांनी अर्ज घेतले होते, जवळपास अनेक अर्ज गेले होते, तसे उपमहापौरसाठी गेले असतील, परंतु जेव्हा वरून आदेश एकनाथ शिंदे साहेब देतील त्या टायमाला ते वापस घेतले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।